नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये। मित्रांनो, आज आपण मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवणार आहोत। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। यासाठी आपल्याला 1 कप गच्च भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये आता चवीपुरतं मीठ ॲड करूयात। त्याचबरोबर यामध्ये 2 चमचे बेसन आणि साखरेने पुरीला रंग छान येतो म्हणून 1 चमचा साखर ॲड करूयात आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करूयात। हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यावर यामध्ये 2 चमचे तेलाचं कडकडीत मोहन घालूयात। मी इथे पोहे खायचे 2 चमचे तेल कडकडीत गरम करून यामध्ये ओतलंय। असं केल्यामुळे पुरी छान खुसखुशीत तयार होते। हे सर्व जिन्नस आता आपल्याला चमच्यानेच मिक्स करायचेत कारण तेल खूप गरम आहे। चमच्याने व्यवस्थित मिक्स केल्यावर हे पीठ हाताने 2 ते 3 मिनिटे छान चोळून मिक्स करायचंय। त्यामुळे आपण टाकलेलं मोहन सर्व पिठाला एकसारखं लागते आणि त्यामुळे आपली पुरी छान तयार होते। हे बघा, पिठाची छान मूठ वळत आहे। इतपत मी हे पीठ व्यवस्थित चोळून मिक्स करून घेतलं आहे। आता याची आपण कणिक मळून घेऊयात। जशी आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याहून घट्ट ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। घट्ट कणिक भिजवली की पुऱ्या तेलकट होत नाहीत। हे बघा, मी इथे पोळीच्या कणकेपेक्षा घट्ट कणिक भिजवली आहे आणि ही कणिक छान मळून घेतली आहे। त्यामुळे हिला क्रॅक पण गेल्या नाही आहेत। आता ह्या कणकेवर अर्धा चमचा तेल टाकून कणिक मळूयात आणि ही कणिक 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवूयात। आता 20 मिनिट झालेले आहेत आणि कणिक पण छान मुरली आहे। आता ही कणिक मळूयात आणि ह्या कणकेचे 2 भाग करून घेऊयात। आता ह्या कणकेची मोठी लाटी तयार करून तिच्यापासून छोट्या छोट्या लाट्या तयार करून घेऊयात। तुम्हाला जर एक मोठी पोळी लाटून डब्याच्या झाकणाने जर पुऱ्या कापायच्या असतील तर तसंही चालेल। आता इथे मी अशा पद्धतीने सर्व लाट्या तयार करून घेतल्या आहेत। आता पोळपाटाला आणि लाटण्याला दोन्हीकडे आपल्याला अगदी थेंबभर तेल लावून घ्यायचं आहे। आणि पोळपाटावर कणकेची गोळी ठेवून पुरी लाटून घ्यायची आहे। पुरी आपल्याला खूप जाड किंवा खूप पातळ पण आपल्याला लाटायची नाही आहे। सगळीकडून एकसारखी पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। हे बघा, एवढ्या जाडीची पुरी मी लाटून घेतली आहे। एक 4 ते 5 पुऱ्या तरी अशा लाटून ठेवायच्यात। सर्वच पुऱ्या अशा लाटून ठेवायच्या नाहीत, नाहीतर त्या कोरड्या होतात। 4-5 पुऱ्या लाटून त्या तळायच्यात आणि ह्या सर्वच पुऱ्या ह्या पद्धतीने करायच्यात। मी इथे 4 ते 5 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत। आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊयात। त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। ह्या तेलात मी पिठाचा गोळा टाकून बघितला, तो पिठाचा गोळा लगेच तरंगून वर आलाय, म्हणजे आपलं तेल पण छान तापलं आहे। ह्यामध्ये आता पुरी टाकूयात। हे बघा, पुरी अशी हलकीशी झाऱ्याने दाबल्यावर मस्त अशी टम्म फुगली आहे। पुरी अशी सारखी उलटपुलट न करता मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घ्यायची आहे। पुरी सारखी उलटपुलट केल्याने त्या तेलकट होतात
आणि अगदी लो फ्लेमवर तळल्याने सुद्धा त्या तेलकट होतात. आपल्याला पुरी कितपत लालसर पाहिजे तेवढी पुरी तळून घ्यायची. हे बघा, पुरी टाकल्यावर मी झाऱ्याने दाबत आहे. पुरी छान फुगत आहे. आणि पुरीची बाजू पलटवली की पुरी काढून घेत आहे. अशाने पुऱ्या तेलकट होत नाहीत. आणि गॅसची फ्लेम पण आपल्याला मीडियम टू हायच ठेवायची आहे. सारखी चेंज नाही करायची आहे, म्हणजे पुरी तेलकट होणार नाही. हे बघा, आतापर्यंत मी 3-4 पुऱ्या तळल्या. सर्व पुऱ्या छान फुलल्या आहेत. तुम्ही ह्या माझ्या टिप्स फॉलो करून पुऱ्या बनवा. तुमच्या पुऱ्या पण छान टम्म फुगलेल्या आणि तेलकट होणार नाहीत. आणि गार झाल्यावर सुद्धा टम्म फुगलेल्याच राहतील. तर मग तुम्ही पण ह्या टम्म फुगलेल्या पुऱ्या नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.